बाबा नायक। आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त 6 जानेवारी 2025 रोजी पंचायत समिती हॉल येथे आमदार काशीराम पावरा यांच्या अध्यक्षतेखाली पत्रकार दिन साजरा करण्यात आला। या प्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी, गट विकास अधिकारी प्रदीप पवार, नायब तहसीलदार अधिकार पेंढारकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, भाजपचे माजी तालुका अध्यक्ष राहुल रंधे, नगरसेवक हेमंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार अरुण दलाल, राजेंद्र पाटील, रत्नदीप सिसोदिया आदी उपस्थित होते। उपस्थित पाहुण्यांचा सत्कार पत्रकारांच्या वतीने करण्यात आला। तर विधानसभेवर चौथ्यांदा आमदार म्हणून भरघोष मताने निवडून गेल्यामुळे आमदार काशीराम पावरा यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच सदर कार्यक्रमात शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तीकडून पत्रकारांना भेटवस्तू देण्यात आल्या। यावेळी पत्रकारांच्या वतीने शहरात कॅफे बंदची मागणी करत एकमताने ठराव करण्यात आला। तसेच पत्रकार भवनाची मागणी करण्यात आली असता जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील यांनी प्रतिसाद देत करवंद शिवारात जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। तर आमदार काशीरामदादा पावरा यांनी लवकरच पत्रकार भवन बांधण्याची पूर्ण प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ॲडव्होकेट ज्ञानेश्वर थोरात यांनी केले। तर आभार महेंद्र माडी यांनी मानले। दरवर्षी संजूभाऊ ईश्वर, महेंद्र माळी, गोपाळ, लक्ष्मण, ज्ञानेश्वर थोरात ही सर्व पत्रकार मंडळी आपला व्यवसायातला वेळ काढून याचं नियोजन करत असतात। खरं तर आपलाच दिवस आणि आपणच नियोजन करावं याच्यासाठी दुसऱ्या यंत्रणेने आपल्याला बोलवावं आणि त्याच्याकडे लक्ष घालतील आमचे हेमंत भाऊ किंवा राहुल भाऊ। पत्रकारांचा दिवस आहे। आम्ही येताना राजू बापून आमचं बोलणं चालू होतं, ते म्हणे पत्रकार दिनाच्या शुभेच्छा। त्यांना म्हटलं पोळ्यासारखं झालंय, तुम्हालाही सेम टू यू म्हटलं। कारण पत्रकारांनी पत्रकारांना शुभेच्छा द्याव्यात आणि पत्रकारांनी पत्रकारांसाठी कार्यक्रम आयोजित करावा। कारण वर्षभर आम्ही तुम्हाला झेलतो, पेलतो, प्रसिद्धी देतो, तर तुमच्याकडनं माफक अपेक्षा आहे आणि ह्या व्यथा आपण दरवेळेस मांडत असतो, पण सुधारणा काही होत नाही। तर किमान पुढच्या वर्षी आपल्या तालुक्याचे महाराष्ट्रात 1 नंबरने निवडून आलेले आमदार साहेब या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतील आणि आपला कार्यक्रम ते अरेंज करतील आणि आपण पाहुणे म्हणून त्या कार्यक्रमाला जाऊ असं आशा बाळगायला काही कारण नाही। बाबा नायक।